नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आपण माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओ पाहत आहात. आजचा विषय असा आहे की स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलामुलींना वाटा मागण्याचा अधिकार आहे का? आता स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे काय? समजा मी स्वतः नोकरीला आहे किंवा माझा बिझनेस आहे किंवा मी जो काही पैसे कमवतोय, शेती करतोय, जे काही आहे त्या आलेल्या माझ्या पैशातनं मी जर एखादी मिळकत, घर आहे, जमीन आहे, दुकान आहे, ऑफिस आहे, जे काही आहे ते जर मी विकत घेतोय तर ती झाली माझी स्वकष्टार्जित मिळकत. आता स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलामुलींना वाटा मागता येतो का? तर नाही, स्पष्ट नाही. वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलांना वाटा मागण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत वडील हयात आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या हयातीत मुलामुलींना वाटा मागता येत नाही. आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी जर ती मिळकत स्वतःहून एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा नातवाच्या नावाने जर बक्षीसपत्राने दिली किंवा विकून टाकली ती त्रयस्थ माणसाला, तर त्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा इतर कुठल्याही मुलांना कुठल्याही प्रकारची वाटा मागण्याचे अधिकार नाहीत. कारण की मी जर मालक आहे एखाद्या मिळकतीचा तर त्या मिळकतीचं विल्हेवाट लावायची पूर्ण अधिकार मी म्हणून मालकाकडे आहेत. कारण की ती माझी स्वकष्टार्जित मिळकत आहे आणि मी त्या मिळकतीचा हवा तसा उपयोग करू शकतो. मी ती मिळकत विकू शकतो, मी ती मिळकत दान देऊ शकतो, मी ती मिळकत बक्षीसने देऊ शकतो किंवा मी ती मिळकत एखाद्या सेवाभावी संस्थाला देऊन टाकीन. माझ्यावर माझा बायको किंवा माझ्या मुलांचा वाटा मागण्याचा अधिकार नाही. इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे अशा जागी जेव्हा मुलं आईवडिलांच्या मिळकतीमध्ये जर स्वतःहून जर ते देत नसतील आणि तुम्ही अधिकाराने मागायला गेलात, कोर्टात जर गेलात वाटणीसाठी, तर तुमचा दावा टिकणार नाही. मला असं वाटतं की मी खूप स्पष्टपणे बोललेलो आहे की स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलांना, अपत्यांना वाटा मागण्याची अधिकार नाहीत. जर मी किंवा त्या स्वकष्टार्जित उत्पन्नवाल्या माणसाने, कर्त्या माणसाने जर त्याच्या हयातीत ती सर्व मिळकत त्याच्या बायकोच्या नावाने जर केली तर त्याच्या मृत्यूनंतर ती बायको एकमेव मालक राहते. त्याच्यातही मुलांना वाटा मिळू शकत नाही. जर तो माणूस कुठलंही इच्छापत्र न करता, वारसपत्र न करता, कुठली विल्हेवाट न लावता जर वारला तर त्या केसमध्ये त्याच प्रॉपर्टीमध्ये मुलांना इक्वल राईट्स आहेत, बरोबरीचे वाटणीचे अधिकार आहेत. तोपर्यंत नाहीत. मला असं वाटतं की मी खूप सोप्या आणि साध्या शब्दामध्ये हा विषय तुम्हाला समजून सांगितला आहे. माझी एक अजून विनंती आहे की हे जे विषय आहेत, व्हिडिओ आहेत, हे लॉ कॉलेजच्या स्टुडंट्सनी सुद्धा बघावेत. कारण की बेसिकली स्टुडंट्सला जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आम्ही फेस करतो आणि आम्ही जेव्हा समजवतो एखादा विषय, हा टोटली वेगळ्या प्रकारे असतो. तर लॉ कॉलेजच्या मुलांनीसुद्धा हा विषय बघावा अशी माझी विनंती आहे. नमस्कार, आभारी आहे.